नमस्कार मंडळी. कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आणि सहर्ष स्वागत करते. मंडळी, प्रत्येकच भागात आम्ही काहीतरी तुम्हाला नवीन सांगायचा प्रयत्न करतो, नवीन आपले पाहुणे असतात त्यांच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतो आणि त्या गप्पांमधून गोष्टींमधून नवीन नवीन काहीतरी गोष्टी उलगडत जातात. प्रसन्न सकाळी रेडिओवर जर आपल्या आवडीचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं आणि ते कारण अचानक ऐकायला मिळतं, त्यामुळे किती आनंद होतो आपल्याला. तसाच आनंद जर थेट या कार्यक्रमात नमस्कार मंडळीमध्ये आपले आवडते संगीतकार जर आपल्याला भेटायला आले तर आनंद होणारच आहे. कारण आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे प्रसिद्ध संगीतकार गायक श्री श्रीधर फडके. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. आणि मला पण खूप आनंद आहे की आपण प्रत्यक्ष मला भेटता. आनंद झालाय की दूरदर्शनमध्ये मी 1972 पासून येतो आहे. हो, या इथे येणं एक छान गोष्ट वाटते. नक्कीच. आणि हा आपला गप्पांचा कार्यक्रम आहे. आपल्या अजरामर संगीताने ज्यांनी जनमानसामध्ये स्थान मिळवलं, आपल्या गायकीने स्थान मिळवलं असे बाबूजी माझे वडील. तर त्यांच्या गाण्याबद्दल काय सांगायचं हो. त्यांनी इतकं लोकांच्या मनामध्ये अधिराज्य केलेलं आहे, लोकांच्या मनामध्ये घर केले त्यांच्या गाण्याने, त्यांच्या वागण्याने, त्यांच्या देशप्रेमाने. अशा अनेक गोष्टी आहेत बाबूजींबद्दल. आपण त्या सगळ्या बोलणार आहोत, काही अजून गोष्टींबद्दल. पण आता एखादं त्यांचंच गाणं जर झालं तर एक छोटंसं म्हणून दाखवत त्यांचं. देव देवार्यात नाही, देव नाही देवान, देव चोरून अशी कोणाची पुण्याई, देव देवार्यात नाही, देव नाही देवान. बाबूजींची गाणी हा एक कार्यक्रम तुम्ही सादर करायचे, तर त्यामुळे त्याच्या काही आठवणींबद्दल आपण बोलणार आहोत. पण तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी आहेत का त्यांच्याबरोबर? आठवणी बऱ्याच आहेत, परंतु मला लहानपणी कधी गाणं म्हणायला कोणी सांगितलं मला भयंकर लाज वाटायची आणि मला यायचंच नाही. का? पण असं का? नाही, म्हणजे असं नाही. पण त्यांच्या गाण्याचे आणि माझ्या आईच्या गाण्याचे माझ्यावर भरपूर संस्कार झालेले असल्यामुळे जे काही मी थोडंफार काम करू शकलो त्याचे ते सर्व श्रेय त्यांनी दिलेल्या माझ्यावर केलेल्या संस्कारांचं आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही म्हटलं की तुम्हाला गाणं म्हणायला आवडायचं नाही त्यावेळी लहानपणी, पण मग कॉलेजपर्यंत किंवा पुढे तुम्ही अमेरिकेतही शिकले तेव्हा कधीच विचार केला होता का की मी संगीतकार होईन किंवा गाण्यात माझं करिअर करणार आहे, असं काही वाटलं होतं? नाही, आणि मी गाण्यात करिअर केलंच नाही. आता मी अमेरिकेत होतो शिकायला, मी कम्प्युटर सायन्समध्ये MS केलं. मग मी इथे आलो, मी एअर इंडियामध्ये IT मध्ये डिपार्टमेंटला होतो आणि 2008 मध्ये मी निवृत्त झालो. त्याच्यानंतर माझी गाण्याची करिअर मी चालू केली. परंतु त्याच्या आधी हा गाणं संगीत दिग्दर्शन हा माझा केवळ छंद ठेवला आणि त्यामुळेच मला खूप आनंद वाटतो अजूनही. कारण त्यात छंद असल्यामुळे आपल्याकडनं काहीतरी चांगलं काम होऊ शकतं असं माझी धारणा आहे. आणि थोडीफार गाणी झाली माझ्याकडून. तर अमेरिकेत तुम्ही पहिलं गाणं तयार केलं त्यावेळी तुमचं वय आणि लहानच असणार अर्थातच. तुम्ही कॉलेज नंतर लगेच गेले तिकडे. 24. हां, तेच. तर त्यावेळी कसं काय तयार झालं ते गाणं? त्यांनी मला सांगितलं, अरे श्रीधर, कारण काय ते 1972 मध्ये, क्षमा करा, इथे आमचा एक कार्यक्रम झाला होता, मी आणि माझे एक मित्र उदय चित्रे म्हणून. आणि त्यावेळेला युवदर्शन चालू झालं होतं आणि 9 ऑक्टोबर 1972ला कार्यक्रम झाला. तर तो त्यांनी बघितला होता. ते म्हणाले, अरे तू श्रीधर चाली वगैरे करतो तर आम्हाला जरा तू ऐकव आणि म्हणजे नवीन काही करू शकशील का, म्हणून त्यांनी हरिपाठाचं पुस्तक दिलं आणि त्याच्यातनं मी देवाची द्वारीला चाल लावली. मी. क्या बात आहे. सर, एकदा गाणं होईल का? ते पहिलं गाणं आहे तुमचं म्हणून. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी
तेणे मुक्तिचारी साधिलेल्या देवाची द्वारी उभा क्या बात आहे. तुमच्या गाण्यांबद्दल लोकांना बरीच माहिती असते, कारण तुम्ही प्रयोग सादर करता, गाणं गाता सगळ्यांसमोर आणि गाणी आलेली आहेत. आता तुम्ही जसं म्हणाले सादर करता तिकडे, तसे तुमचे पूर्ण महाराष्ट्रभरात अनेक कार्यक्रम सादर होतात, तुम्ही करता. अगदी दिवाळी पहाट म्हणा, पाडवा पहाट आणि इतर सगळे कार्यक्रम वर्षभरात जे होतात ते. आणि लोक 4:30-5 वाजल्यापासून गर्दी करतात, म्हणजे सगळे आलेले असतात, म्हणजे एवढा मोठा जनसमूह तिकडे असतो. त्या प्रयोगांचे जे अनुभव तुमचे आहेत ते काही तुम्हाला सांगतो. मी आता एक गंमत सांगतो की आळेफाटा म्हणून गाव आहे जुन्नर जवळ. इतके रसिक लोक, आणि तिथे माझे एक रसिक मित्र आहेत विजय कुऱ्हाडे म्हणून. ते मला म्हणाले की श्रीधरजी तुम्ही मला एक गाणं ऐकायचंय तुमचं. ते कुठलं? म्हणजे तुला पाहिले नदीच्या किनारी. आता आळेफाट्यासारख्या ठिकाणी, म्हणजे जे पूर्ण शहर नाही, मोठं महानगर नाही, तिथे देखील ही गाणी पोचलेली आहेत माझी, याचा मला आनंद वाटतो. गाणी मी थोडीशीच केली आहेत, जास्त काही केली नाहीत. माझ्या एक 300-400 गाणी झाली असतील, परंतु आपलं गाणं लोकांपर्यंत पोचतं, लोकांना त्याचा आनंद मिळतो, याचा मला जास्त आनंद आहे. आणखी एक सांगतो, समाधानाचा विषय. आणखी एक तुम्हाला सांगतो की अंबाजोगाईला कार्यक्रम झाला होता आणि मी कुसुमाग्रजांची एक कविता म्हटली होती, त्याचं नाव आहे लिलाव. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती कविता होती. ती म्हटल्यानंतर तिथल्या एक बाई उठल्या आणि मला म्हणाल्या, अहो तुम्हाला खरं सांगू का, हे कविता ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि आम्हाला सारखं ते एक दुःख होतं की मराठवाड्यात जर पाऊस पडला नाही तर काही वर्षांनी मराठवाड्याचं वाळवंट होईल. परंतु तुम्हाला मी ती कविता ऐकवण्याची माझी इच्छा आहे. आणि त्याची गंमत अशी आहे की त्या कवितेमध्ये आधी मला 4 ओळी हव्या होत्या, तर ती सुप्रसिद्ध कवी मी गुरु ठाकूरांना विचारलं आणि त्यांनी 4 ओळी लिहून दिल्या. तर मी तुम्हाला ऐकवतो, आपण ऐका. लुटून गेले कुंपण साऱ्या कणसामधले मोती, कुणास मागील न्याय बापुणा बडबून झाली छाती. लचके तोडून गेली गिधाडे ठिबकत राही घाव. घाम गाळणी बळीराजाच्या नशिबी पुरे लिलावा. दीन शेतकरी, दीन शेतकरी. इथे कुसुमाग्रजांची कविता चालू होते. उभा दारी कर लावणी कपाळा, दीन शेतकरी दाभूनी कुमाळा. दूतदाराशी पुकारी लिलाव, दूतदाराशी पुकारी लिलावा. शब्द कसले ते, शब्द कसले ते घणाचेच घाव. दीन शेतकरी, दीन शेतकरी. खरं तर अगदी व्यथास्थिती आहे की पाऊस नाही पडला तर त्यांना लोकांना खूप त्रास होतो, कष्ट होतात त्या लोकांचे, वाईट वाटतं. आपण विचार करू नाही शकत ती खरी ती कशी त्यांची स्थिती असेल त्यावेळी की पाणीच नाही आहे आणि कसं जगणार. मी प्रार्थना करतोय आता सगळ्यांसमोर की देवाने तिथे देखील कृपा करावी. नक्कीच. सर मला एक अजून विचारावं वाटतं, कारण जसं तुम्ही याला चाल लावली या कवितेला आणि गुरु ठाकूर यांना लिहिलं, सांगितलं की पहिल्या 4 ओळी वेगळ्या काहीतरी लिहून दे. हा खरं तर एक मला वाटतं नवीन प्रयोग म्हणता येईल, कारण बरेचदा आपण बघतो संगीतकार म्हणजे गाणं लिहिणं हे वेगळं असतं, कवितेला चाल लावणं हे अर्थातच एकदम वेगळं आहे आणि गाण्याला चाल लावणं हे पण वेगळं आहे. मग हे कसं, म्हणजे तुम्ही बऱ्याच कवितांना चाल लावली? हो, मी लावलेले आहेत. आता बघा ना, तुम्हाला एक सांगतो की राजापूरला मी गेलो होतो आणि महानोरांच्या एका कवितेला चाल लावली होती मी. आणि बघा आता हे असं वाटतं की आपल्याला फक्त शहरामध्येच की मोठ्या मोठ्या नगरांमध्येच लोक रसिक असतात असं नाही, कुठे कुठे लोक ऐकत असतात. आणि मला त्यांनी तिथे सांगितलं की तुम्ही महानोरांची ती कविता म्हणा.
आणि मला खरंच त्या ग्रहस्थांचं कौतुक वाटलं की, आणि त्याला मला वन्स मोर मिळाला तिथे. त्या इतकी सुंदर कविता होती. अवेळीचं केव्हा दाटला अंधार, तिला गळा जड झाले काळे सर. फार फार सुंदर कविता होती खरंच. हां. आणि मला अशा कविता करायला, क्षमा करा, कवितेला चाली लावायला आवडतात, प्रयोग करायला आवडतात. आता बघा, मी असं ठामपणे सांगू शकणार नाही, परंतु माझे अभंग, मी जे काही अभंगांना चाल लावले आहेत त्यातल्या काही अभंगांना मी एकतालाच चाल लावली. असं वाटतं की, मला वाटतं की हा मी प्रयोग केलेला आहे. कदाचित तो पहिला असेल, कदाचित नसेल देखील, परंतु ओंकार स्वरूपा मी जेव्हा केलं तो एकतालात अभंग बांधला आणि तो लोकप्रिय झाला. अर्थात त्याचं श्रेय एकनाथ महाराजांचं आणि वाडकरांचं देखील आहे. आणि दुसरं, मी अनेक भावगीतांना चाली लावल्या. ते भावगीतांना चाली लावताना देखील मी एकतालात चाली लावल्या. उदाहरणार्थ ऋतू हिरवा, घनराणी, मी राधिका. तर हे प्रयोग करायला मला प्रचंड आवडतात. हा जो ऋतू हिरवा अल्बम म्हणता येईल किंवा त्यातली सगळी गाणी भरपूर प्रचंड लोकांना आवडली आहे, लोकप्रिय आहे, अजूनही ऐकतात सगळेजण, आवडीने ऐकतात. तुमचा तो आनंद कसा असतो की कुठे ऐकायला खूप छान वाटतो. आणि त्याचं सगळ्यात मला मोठं पारितोषिक मिळेल म्हणजे, मी एकदा प्रवासातनं असं येत होतो आणि गाडीमध्ये मला सुप्रसिद्ध आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशाबाईंचा फोन आला, आशा भोसलेंचा. ते म्हणाले, श्रीधर, मला आता तुला खरं सांगायचं असं वाटतं की अनेक गाणी मी गायली, परंतु फडके साहेबांनी केलेली माझी गाणी, बाळासाहेब मंगेशकरांनी गेलेली गाणी आणि ऋतू हिरवातली गाणी हे माइलस्टोन्स आहेत. क्या बात है. आता आशाबाईंसारख्या गायिकेने मला एवढं पाठीवर थाप देणं, हे मला मोठं पारितोषिक आहे. नक्कीच नक्कीच. आणि कलाकाराला शेवटी तेच हवं असतं की कोणीतरी कौतुकाचे 2 शब्द जर आपल्याशी बोललं तर जो आनंद होतो. अर्थातच चुका काय आहे ते सांगायलाच हवं, पण तिकडेच कुठेतरी आपण चांगलं करण्याचा प्रयत्नही करत असतो. मला ना कधीही, मी जेव्हा चाल लावतो ना किंवा गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर मी कधीही समाधानी नसतो. अच्छा. नसतो. कारण मला असं वाटतं की त्याच्यात आणखी काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं, म्हणजे आणखी ते गाणं चांगलं होईल. ते त्यामुळे, आणि समाधानी नसणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. असं ज्यावेळी तुम्ही एअर इंडियामध्ये होते त्यावेळी रात्री घरी जाऊन मग वेळ मिळाला किंवा तुमच्या मनात आलं तर तुम्ही चाली लावायचे, पण आता वेळ असतो तर मग दिवसभरात कधी असं सुचतं का अचानक? हो, कधी सुचतं असं काही नाही. त्याला चाल लावण्याला काही गणित नाही. एखादी चांगली कविता आली तर असं वाटतं की ह्याला चाल लावली पाहिजे, आणि एखादी कधी चाल मनात येते. आता माझी अनेक गाणी आधी चाली झालेली आहेत. उदाहरणार्थ सांजे गोकुळी, सुधीर मोगेंनी त्याच्यावर चालीवर गाणं लिहून दिले, किंवा फुलले रे क्षण माझे, नितीन आखवेंनी चालीवर गाणं लिहून दिले. अशी अनेक गाणी आहेत. मला दोन्ही प्रकारे करायला आवडतात. खूप छान. सर, अजून गप्पा आहेत पण त्या आपण करूया. मंडळी, आपल्याबरोबर संगीतकार श्रीधर फडके सध्या इकडे आहेत, आणि संगीतकार असून ते गायक सुद्धा आहेत आणि विविध कला त्यांना येत आहेत आणि आपण गप्पा करतोय त्यांच्याशी. सर, फुलले रे क्षण माझे याबद्दल जसं आशाताईंनी सांगितलं आहे की तुम्हाला कौतुकाची थाप सुद्धा दिली आहे, पण ते गाणं आम्हाला परत तुमच्याकडून ऐकावंसं वाटेल आणि त्यानंतर अजून प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारणारच आहे. चाल मी नेहमी सांगतो की कवीला जर गाण्याची आवड असेल, माहिती असेल, अभ्यास असेल तर बरोबर त्या चालीतला अर्थ तो हुडकून काढतो. आणि त्यामुळे आखव्यांचं कौतुक आहे, मात्रा चुकत नाही, पण कमी जास्त होत नाही. फुलले रे क्षण माझे फुलले रे. आता अंतरा कसा होता, डा 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 डा. आता त्यांनी ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे, भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. मनमोराचे जादू भरे पिसारे मेंदी, शकुनाच्या मेंदी हसले रे. मी असं आशाबाईंना हसले रे, त्यामुळे असं हसले असं नाही म्हणायचं, हसले रे क्षण माझे हसले. हा खरं तर गायकाचा कस असतो किंवा त्याचीच कला असते की आपण तो शब्द त्याच तऱ्हेने गायचा, म्हणजे त्या संपूर्ण भावना त्याच्यात आल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं संगीतकाराचा आणि गीतकाराचा कस असा होईल की या ओळीनंतर अरे पुढची ओळ कोणती, त्याची उत्सुकता, म्हणजे जसं मेहंदीने जे आहे ना ती ओळ ऐकल्यानंतर पुढे काय. ते गाणं इतकं लोकप्रिय झालं की अनेक जण मला सांगायचे की
एक मुलगी बघायला आली, मुलीला बघायला आम्ही गेलो लग्नासाठी म्हणून, तर ते गाणं म्हणायला सांगितलं तर फुलले रे क्षण माझे. क्या बात आहे. खरंच नाही, नक्कीच ते गाणं खूप सुंदर आहे. आणि मी विभावरी आपटे जोशी हिनी पण सादर केलं होतं तुमच्याच बरोबर प्रयोग होता, सुंदर गायली होती एकदम. आणि छानच सगळे गायक गातात. आता मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की बाबूजींबद्दल जो आदर आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, पण आपलेच वडील बाबूजी म्हटल्यावर तुमचं नातं त्यांच्याबरोबर कसं होतं? छान होतं. ते अतिशय म्हणजे शिस्तबद्ध होते, त्यांना शिस्त आवडायची, स्वच्छता राहायला आवडायची आणि काटेकोरपणा असायचा, पण त्याचबरोबर प्रेमळी होते ते फार, आणि अत्यंत साधे होते हो. संध्याकाळी आम्ही शिवाई पार्कला होतो, तिथनं संध्याकाळी शिवाई पार्कला फिरायला जायचे. कोणी जर भेटलं तर त्यांची गप्पा मारायचे. अनोळखी माणूस जर येऊन भेटला की नमस्कार ते त्यांच्याशी गप्पा मारायचे ते, आणि संघाच्या शाखेत जायचे. आणि छान असायचं की असं कधी नसायचं की मी सुधीर फडके म्हणजे एवढा आणि इतके मोठे संगीतकार असून देखील त्यांनी कधी त्याच्या अभिनिवेश नव्हता, त्यांना अभिनिवेश नव्हता कधी. पण तुमचं घरी मग असं व्हायचं का, अरे बाबा असं नाही, किंवा ते म्हणायचं नाही तू असं कर, तर मग एकमत व्हायचं का काही गोष्टींमध्ये? किंवा हो, आता त्यांनी मला सांगितलं होतं आधी अभ्यास कर आणि मगच गाणं काय जे तुला करायचं ते कर, तसंच केलं होतं. आणि माझी आई देखील उत्तम गायिका होती ना, त्यामुळे मला आईचं देखील मी चाली जेव्हा बांधायला लागलो तेव्हा मला बाबूजींची खूप भीती वाटायची. त्यामुळे मी त्यांना जाऊन आई ऐकवायचंच नाही, आम्ही अण्णा म्हणायचं. पण मी आईला ऐकवायचो. मग आई म्हणायची ठीक आहे, की आई म्हणायची चांगलं झालंय, त्याप्रमाणे मी पुढे जायचो. क्या बात आहे. म्हणजे पहिले आईच्या थ्रू आणि मग वडिलांपर्यंत. मग त्यांचं गीत रामायणाच्या तर वेगवेगळ्या आठवणी आहेत, आम्ही सगळ्यांनी ऐकलेल्या. आता गीत रामायणाला 66 वर्ष चालू आहे, 66 वर्ष चालू आहे. आणि गदिमा आणि बाबूजींची अलौकिक कलाकृती आहे, त्याला तोडच नाही असं मला वाटतं. म्हणजे जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत मराठीतलं गीत रामायण म्हणजे अगदी असंही ऐकलेलं आहे की बाबूजींना गाणं हवं होतं, शब्द हवे होते, आणि गदिमांनी अगदी 5 ते 10 मिनिटात सुद्धा त्यांना गाणी लिहून तयार करून दिली की आता रेकॉर्डिंग आहे आणि त्याच्या 10 मिनिटापूर्वी लिहिलेलं गाणं आहे. ते काय ते कुठल्या तरी ते दोघांनी लिहून ठेवले की कुठल्या तरी शक्तीने आमच्याकडनं ते काम करून घेतलेलं आहे. पण ते दोघे इतके बुद्धिवान प्रतिभावान होते की त्यांच्याकडनं ते काम झालं असं अगदी नक्की आहे ते. आणि बघा आता पराधीन आहे जगती, बाबूजींना ती रिक्षात चाल सुचली आणि आता जाऊन रेकॉर्डिंग करायचं आहे पुढच्या 1.5-2 तासात, ती त्यांना रिक्षामध्ये चाल नवीन सुचली आणि त्यांनी जाऊन केलेलं आहे. हे काहीतरी वेगळं आहे. गदिमांनी देखील पहिलं गाणं मिळेन असं झालं, ते कुठेतरी कागद गेला, त्यांनी 15 मिनिटात त्यांनी ते गाणं नवीन लिहून दिलं. हे कसं होतं, हे काहीतरी वेगळं आहे. बरेच ह्याच्यात बाबूजींनी जे बाकीचे म्युझिशियन असतात त्यांना सांगून ठेवलं होतं की ही चाल आहे, आणि मग स्टुडिओमध्ये गेल्यावर पूर्ण चाल बदलल्या सुद्धा गेली. म्हणजे याच गीत रामायणाच्या तीच पराधीन आहे जगती. तुम्हाला हे सांगतो, बाबूजींनी लिहून ठेवला हे आहे की घटना झाली की स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती घटना आहे की जेव्हा त्यांनी पराधीन आहे जगती ऐकवलं तर ते शांतपणे बसून ऐकवतो, ते समोरनं बसून. एक कडवालं नको आसू ढाळू आता पुसलोचन असं, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा रंकमी वनेचा. बाबूजींनी त्यांच्याकडे बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. बाबूजी म्हणाले काय कशामुळे झालं असेल कळेना. ते गाणं पूर्ण झालं, ते उठले, त्यांच्या पाया पडले. सावरकरांनी त्यांच्या पाठीवर थाप दिली आणि ते म्हणाले मी कौतुक कोणाचं करू, तुझं करू का माडगुळकरांचं करू. बाबूजी म्हणाले ह्याच्यापेक्षा मोठं पारितोषिक नाही. परंतु का त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील की ज्या क्रांतिकारकाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं काय झालं हो ना, काही त्यांना लोकमान्यता होती पण राजमान्यता मिळाली नाही. आणि आणखी ह्याच गाण्याचं एक तुम्हाला सांगतो की मी गीत रामायण थोडंफार सादर करायचा प्रयत्न करतो. दादरलाच कार्यक्रम चालू होता आणि एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले ते मी मुसलमान आहे. तर तो मुसलमान बांधव मला असं म्हणाला की मला तुमचं पराधीन आहे जगती ऐकायचं आहे. मग मला इतकं आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला की एक अमराठी गृहस्थ येऊन मला सांगतायत. ते म्हणजे मी कुठनं आलं, म्हणजे आपण आला, ते म्हणजे मी अहमदाबादून आलो आहे आणि आपलं नाव काय, ते म्हणजे मी नाव नाही सांगणार. म्हटलं बरं आहे. आणि ते गाणं गाणं चालू झाल्यानंतर ते मधले जे ऐल असते रांगांच्या मधले तिथे ते येऊन बसले त्या पायरीवर आणि अक्षरशः तो माणूस ढसाढसा रडत होता ते गाणं ऐकत असताना. आणि गाणं झाल्यानंतर त्यांनी फक्त पुढे आले, मला नमस्कार केला आणि निघून गेले. त्यांचं नाव माहीत नाही, काही नाही. हा गाण्याचा जो विलक्षण परिणाम गीत रामायणाच्या गीतातून होतो ना, शब्दांचा आणि चालीचा. ते गाणं एकदा नक्कीच ऐकावं असं वाटेल प्रेक्षकांना सुद्धा, जर तुम्ही सादर केलं थोडंसं का होईना.
दैवजात दुःखे भरतात, दैवजात दुःखे भरतात, दोष ना गुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना गुणाचा. नुसतं ऐकून खरंच शहारे येतात अंगावर आणि कुठेतरी कलाकार प्रत्येक आणि कलाकार- बाबूजी जेव्हा सादर करायचे ना, ते ह्या गाण्यामध्ये कुठेही दुःख नाहीये. नाही पण त्या ते भावना तो माणसाच्या जीवनाचं सार गदिमान लिहिलेलं खरंय, आहे. त्यामुळे खरंय. बाबूजी तो बरोबर सांगायचे, काय त्या शब्दात सांगितलेले आहे ते बरोबर गाण्यातनं व्यक्त नक्कीच, करायचे ते. नक्कीच. आणि ते पोचतं मनापर्यंत म्हणूनच आपण कुठेतरी आपल्याला डोळ्यात अश्रू येतात किंवा वाईट वाटतं, हे साहजिक आहे. तुम्ही अनेक प्रयोग सादर करता, त्यामध्येच गीत रामायणाचे प्रयोग किंवा दुसरे जे प्रयोग सादर करता त्यामध्ये अजून कोणते एका ठिकाणी ओंकार स्वरूपामध्ये अगदी जनसमूह सुद्धा गायला त्यांनी हो, सुरू केलं होतं. हो. म्हणजे एवढे हजारोंनी जे लोक आहे ते तुमच्या बरोबर गात होते. कसं वाटलं त्यावेळी? फार आनंद. मी काय करतो माहिती आहे का, की आता ओंकार स्वरूपा तर नांदेडला कार्यक्रम होता. आता बघा, नांदेड मगाशी जे सांगितलं ते अशा गावागावातनं लोकांना गाणं आवडत असतं. आणि मी तिथे म्हटलं ओंकार स्वरूपा सादर केलं आणि मी म्हटलं की आता मधला जो कोरसचा भाग आहे, समूह गान आहे ओंकार स्वरूपा, ते आपण सगळ्यांनी गा. तर हॉलची कॅपॅसिटी होती जवळजवळ 1000-1200 आणि बाहेर लोक होते. त्यांनी पडदे लावले होते, तिथे स्क्रीन्स लावले होते आणि जवळजवळ मला अंदाजाने लोकांनी सांगितलं 2-1 हजार लोक तो ओंकार स्वरूपा अभंग गायले. गर्जना होत असेल अगदी. काय म्हणजे आता म्हणजे मला खूप आनंद झाला आणि असं बरं वाटलं की आपलं गाणं लोकांना माहिती आहे, लोक म्हणतायत ते फार फार छान वाटलं नक्कीच, मला. नक्कीच. एखादं गाणं खूप प्रसिद्ध होणं आणि एखादं गाणं सारखं सारखं ऐकणं यात फरक असतो. कारण हो, हो. जो श्रोता असतो त्याला आवडतं म्हणून तो सारखं सारखं ऐकतो. पण जरुरी नाही की तो प्रत्येकाजवळच पोचलेला असेल, पण एखादा व्यक्ती अगदी वारंवार ते गाणं ऐकतोच कारण त्याच्या मनात ते रुजलेलं असतं किंवा पोचलेलं असतं. की बरेचदा संगीतकार जी कडवं असतं त्यामध्ये पहिलं कडवं वेगळं गातात, म्हणजे गायला किंवा त्याची चाल वेगळी असते आणि दुसऱ्याची वेगळी, असं कधी तुम्ही केलंय का? माझ्या बहुतेक गाण्यात तसंच असतं. माझ्या अनेक गाण्यामध्ये 1, 2, 3 कडवी वेगळीच असतात. म्हणजे पहिल्याची चाल वेगळी, दुसऱ्याची चाल वेगळी, तिसऱ्याची चाल वेगळी असतात. आणि त्यामुळे परत गायक समेवर- माया रागवतात. त्यामुळे काय किती कठीण केली आणि किती बदल आहेत. कारण हिंदीमध्ये काय होतं की तिन्ही कडव्यांच्या चाली एकच असतात. परंतु मला असं आवडतं करायला. आणि मी अनेक वेळेला ना की तिसऱ्या कडव्याची चाल साधारणतः असं हे असतं की तिसरं कडव्याची चाल वरच्या सप्तकात ठेवायची असते, पण मी अनेक वेळेस खालच्या सप्तकात केलेली आणि मग परत सावर जायचं. आणि मग ते त्याचा काहीतरी एक वेगळा परिणाम साधला जातो, असं कधी कधी होतं तसं. कारण सहसा आपण जसं प्रयोगात पण सादर करतो किंवा प्रेक्षकांसमोर, तेव्हा पण आधी जी हळू मंद गतीची गाणी असतात ती घेतो, नंतर त्याला फास्ट स्पीड करण्याचा साधारण एक ठरलेला पॅटर्न असतो आणि तसंच गातात सगळे. म्हणजे जी फास्ट गाणी आहे ती शेवटी सादर करतो. पहिले सुरुवात हळू गाण्यांपासून, भक्तिगीतांपासून जे सुरू होतं आणि नंतर. नाही, असं नाही. माझ्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारची गाणी असतात, असं काही नसतं. तसं नाही, म्हणजे प्रयोगात पण पहिले स्लो आणि मग फास्ट असा एक नाही, लय तुम्हाला बदलता येत नाही. नाही, गाण्यांचं मी म्हणते सिलेक्शन सुरुवातीला जसं तुम्ही म्हणे ना की वरचं म्हणजे तार सप्तकातलं. आता तुम्हाला एक मी सांगतो, मगाशी जे उल्लेख केला आळे फाट्यावरचे, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही, देसांची कविता आहे. तर त्याच्यामध्ये बघा, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले. आता दुसरा अंतरा, मना वेगळी नाट व्यापे मनाला, जसा डोंगरी छंद हा माय. आणि तिसरा अंतरा, अशी ओल जाता, तो खालच्या सप्तक आणलाय, तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या. सर,
तर आता जे नवीन नवीन प्रयोग होतात ते, तर तुम्ही काय प्रयोग करताय सध्या आजच्या या काळात? आता तुम्हाला सांगू का, तुम्हाला अत्यंत आश्चर्य वाटेल. मी आता 2 पिक्चर्स केली. आता एक आहे पानिपत, त्याचं शूटिंग चालू आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये असा एक प्रसंग आहे की शनिवारवाड्यामध्ये एक नर्तकी येऊन गाणं सादर करणार आहे. तर तिथे त्या मी दिग्दर्शकांनी निर्मात्यांना म्हटलं की आपण ती लावणी, ते लावणी म्हटलं लावणीपेक्षा असं धरून चालू की राघोबा दादा अटके पार गेले. मग तिथनं बरेचसे लोक त्यावेळेला त्यांच्याबरोबर आले असतील, ते नंतर आले असतील व्यापारासाठी, त्याच्यावर काही कलाकारही आले असतील. तर मग आपण एखादी असं धरून चाललं की एक नर्तकी आलेली आहे आणि ती हिंदीत गाणं सादर करते आणि म्हणून हिंदीत ते तशी गाणी तुम्ही तसं तयार केलेलं आहे. करताय. तर कार्यक्रमात तुम्ही आला वेळात वेळ काढून आणि खरंच खूप छान वाटलं. वेळ कमी पडतो पण सांगता तुमच्या गाण्यानी तुम्ही आले, त्यामुळे खरंच छान वाटलं. धन्यवाद. मी बाबूजींच्याच गाण्याने सांगता नक्कीच, करणार आहे. नक्कीच. कारण तुम्हाला एक सांगतो, बाबूजी नुसते आणि प्रत्येक वेळेला सांगतो, प्रत्येक कार्यक्रमात सांगतो. आणि हे गाणं परवा माझं त्यांच्या जन्मदिनी कार्यक्रम झाला, हो. त्यावेळेला सर्व जवळजवळ 800 लोक होते त्या सभागृहात, म्हणजे 500 आतमध्ये आणि 200-300 खाली बसले होते. त्यांनी सर्वांनी म्हटलं तुम्ही गाणं म्हणायचं आहे ते, आणि सर्वांनी म्हटलं आणि तो इतका आनंद झाला मला. ते गाणं आहे, कारण बाबूजी नुसते संगीतकार गायक नव्हते, ते देशभक्त होते. समाजाचं काहीतरी देणं लागतो असं त्यांचं हे होतं. ते बघा. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनीरा. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनीरा, विश्वात शोभुनीरा. हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, सिद्ध मरायाना, विश्वात शोभुनीरा. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनीरा, विश्वात शोभुनीरा. कंटिन्यू. खूप छान वाटलं. धन्यवाद.